छावाच्या कार्यकर्त्यांना लाताबुक्क्यांनी मारणाऱ्या सूरज चव्हाणचा धर्माबाद छावाच्या वतीने तीव्र निषेध। नमस्कार, इंद्रधनुष्य टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेने रविवारी लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर तीव्र संताप व्यक्त केला। यावेळी छावाच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांच्यासमोर प्रतिकात्मक निषेध होऊन पत्ते उधळले। या प्रकारानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी छावाच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केल्याचे दिसून आले। या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी महायुती सरकार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे। तर या कृत्याचा निषेधार्थ धर्माबाद छावा संघटना व विविध संघटना शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त केला आहे। काल 20 तारखेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांना छावाचे प्रदेशाध्यक्ष निवेदन देण्यासाठी गेले असता त्यांचं एकच म्हणणं होतं की कृषी मंत्री हा विधान भवनात कायदा जिथं तयार होतो तिथं पानं खेळत असेल तर त्यानं आपल्या घरी जाऊन याचा राजीनामा घ्या म्हणून अशी मागणी होती। मागणी केल्यानंतर हे हरामखोर युवकचा प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी बेदमरित्या प्रदेशाध्यक्ष अखिल भारतीय छावा संघटनेला खूप मारण्यात आलेला आहे। त्या अनुषंगाने आज दिनांक 21 ला तहसील मार्फत आम्ही मुख्यमंत्र्याला एक निवेदन आणि सूरजला गुन्हे दाखल करण्यात यावं यासाठी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे लातूर येथे आले असता अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय भैया घाडगे यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी निवेदन द्यायला गेले असता त्या ठिकाणी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्याकडून मारहाण त्या ठिकाणी करण्यात आली। त्या घटनेचा आम्ही धर्माबाद तालुका सर्व संघटनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो।